तर गोष्ट आहे महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांची, ज्यांनी मागील त्याला सोलर या योजनेत एक खूप मोठी आशा पाहिली होती. पण झालं उलटंच. पैसे भरले, अर्ज मंजूर झाले, पण सौर पंप काही त्यांच्या शेतापर्यंत पोहोचलेच नाहीत. मग नेमकं काय चुकलं होतं? आजच्या या विश्लेषणात आपण याच गोंधळाच्या मुळाशी जाऊन नेमकं काय घडलं हे समजून घेणार आहोत. हाच तो प्रश्न होता जो हजारो शेतकऱ्यांच्या मनात होता. सगळं काही ठीक होतं, कागदपत्र बरोबर, स्वतःच्या हिश्श्याचे पैसे भरलेले, तरीही सौर पंप बसवण्याची प्रक्रिया अचानक थांबली कशी? यामागचं खरं कारण काय होतं? चला पाहूया. विचार करा, रात्रीच्या अंधारात शेतात पाणी द्यायला जाण्यात किती धोके असतात. साप, विंचू, जंगली जनावरं या सगळ्यांपासून सुटका मिळणार होती. म्हणजे एका अर्थी हे वरदानच होतं. आणि ही योजना काही लहान सहान नव्हती. सुरुवातीचं टार्गेट होतं तब्बल 5 लाख सौर पंप बसवण्याचं. या एका आकड्यावरूनच आपल्याला या योजनेचा प्रचंड मोठा आवाका लक्षात येतो. आमच्या सौर पंपांचं काय झालं? तक्रारींचा नुसता पाऊस पडत होता आणि साहजिकच एवढा दबाव आल्यावर सरकारला हालचाल करावीच लागली. कामाला वेग द्या असे आदेश निघाले. आणि हे आदेश काही साधेसुधे नव्हते हां, थेट मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधनं आलेले. एकदम स्पष्ट सूचना, वर्क ऑर्डर मिळाल्यापासून 60 दिवसात काम पूर्ण करा, नाहीतर जबरदस्त दंड बसेल. पण खरी गंमत तर पुढेच आहे. म्हणजे बघा, एवढे कडक आदेश, दंडाची भीती, तरीही फील्डवरची परिस्थिती काही बदलली नाही. काम अगदी कासवाच्या गतीनेच चालू होतं. मग सगळ्यांनाच प्रश्न पडला की अरे, सरकारचे आदेश पण कोणी ऐकत नसेल तर मग नक्की प्रॉब्लेम आहे तरी कुठे? आणि याचं उत्तर खरं सांगायचं तर थोडं अनपेक्षित होतं. प्रॉब्लेम सरकारी दिरंगाई किंवा कंपन्यांची टाळाटाळ नव्हती. खरी अडचण होती पैशांची. हो, योजनेसाठी जो निधी लागायचा त्याची प्रचंड कमतरता होती. आता बघा, जेव्हा पैसा नसतो तेव्हा काय होतं? सौर पंप बसवणाऱ्या कंपन्यांची कोट्यावधी रुपयांची बिलं अडकली होती. मग त्या काम कशा करणार? त्यांनी सरळ मटेरियल विकत घेणंच थांबवलं आणि साहजिकच इन्स्टॉलेशनच्या कामाला पूर्णपणे ब्रेक लागला. सगळं ठप्प झालं. बरं, तर आता हे स्पष्ट झालंय की मूळ अडचण पैशांची होती. पण मग एवढ्या मोठ्या आर्थिक अडचणीतून मार्ग निघाला कसा? या योजनेला पुन्हा रुळावर आणणारा तो टर्निंग पॉइंट कोणता होता? चला तेच पाहूया आता. या योजनेचं जे फायनान्शियल मॉडेल होतं ना, ते समजून घेऊया. यात 10% हिस्सा शेतकऱ्यांचा होता, 30% सरकार सबसिडी देणार होतं आणि उरलेला जो सर्वात मोठा म्हणजे 60% भाग होता तो बँकेच्या कर्जावर अवलंबून होता. म्हणजे साधं गणित आहे, जोपर्यंत हे 60% कर्ज मिळत नाही तोपर्यंत ही योजना पुढे सरकणंच शक्य नव्हतं. आणि मग आला तो महत्वाचा क्षण ज्याने सगळं चित्रच पालटलं. राज्य सरकार एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक म्हणजे AIIB कडून मोठ्या कर्जासाठी प्रयत्न करत होतं आणि अखेरीस ते कर्ज मंजूर झालं. हाच तो खरा टर्निंग पॉइंट होता. रक्कम ऐकाल तर थक्क व्हाल, तब्बल 1361 कोटी रुपये. एवढा मोठा निधी मिळाल्यामुळे जी योजना जवळपास थांबली होती तिला एक प्रकारे नवं जीवन मिळालं आणि आता कामाला वेग येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आणि हे फक्त कागदावर नव्हतं. हा पहिला हप्ता 23 मार्च 2024ला ऑफिशियली महावितरणच्या खात्यात जमा झाला. याचा सरळ सरळ अर्थ काय? तर पैशांचा जो सर्वात मोठा अडथळा होता तो आता दूर झाला होता आणि आता खरं काम सुरू होऊ शकणार होतं. ठीक आहे, तर आता पैसे आलेत, सगळ्यात मोठा अडथळा दूर झालाय. मग आता पुढे काय? या फंड्समुळे नेमकं काय होणार आहे आणि या योजनेचा पुढचा प्रवास कसा असेल? चला त्यावर एक नजर टाकूया. आता पुढची प्रक्रिया अगदी सरळ आहे. महावितरणकडे जो निधी आलाय त्यातून ते सर्वात आधी कंपन्यांची थकलेली बिलं देणार. बिलं मिळाली की कंपन्या पुन्हा कामाला लागतील, मटेरियलचा सप्लाय पुन्हा सुरू होईल आणि ज्या शेतकऱ्यांचे पंप रखडले होते ते बसवण्याच्या कामाला एकदम वेग येईल. आणि थांबा, गोष्ट फक्त इथपर्यंतच नाहीये. म्हणजे फक्त जुनी कामं पूर्ण करायची नाहीयेत. सरकारने आता या योजनेचं ध्येय आणखी मोठं केलंय. आधीचं जे 5 लाखांचं टार्गेट होतं ना, ते आता वाढवून थेट 7 लाखांपेक्षा जास्त सौरपंपांचं नवीन टार्गेट ठेवलंय. तर पैशांची अडचण मिटली आहे आणि ध्येय तर पूर्वीपेक्षाही मोठं झालंय. पण सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही तसाच आहे. हे 7 लाखांचं नवीन मोठं टार्गेट सरकार वेळेत पूर्ण करू शकेल का? की शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा एकदा फक्त वाट पाहणंच येणार? याचं उत्तर तर आता येणारा काळच देईल.
शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ संदर्भातील GR डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.